देऊन टाका, देऊन टाका. मला त्यांना काय पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मनोज जरांगे पाटील 27 तारखेला अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच केला आहे. मात्र संध्याकाळचे 6 वाजले तरी जरांगे पाटील हे जालन्याच्या सीमेतूनही पुढे जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना जाण्यासाठी तब्बल 24 घंटे हे शिवनेरीपर्यंत लागतील असा देखील अंदाज बांधला जातो आहे. मात्र मनोज जरांगे पाटलांसोबत त्यांचा अजून एक सहकारी मंगेश साबळे व सरपंच मंगेश साबळे हे देखील पैठणहून त्यांच्यासोबत रवाना होणार आहेत. मात्र मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्याला संयमी नेतृत्व वाटत असलं तरी मंगेश साबळे यांचं मात्र काही खरं नाही. त्यामुळे सरकारला मंगेश साबळे यांच्यावरती खास लक्ष ठेवावं लागेल, कारण मंगेश साबळे यांनी याआधी देखील अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत. मग गुणरत्न सदावर्तींची गाडी थेट त्यांच्या घरापुढे जाऊन फोडणे असो किंवा एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये नोटा उधळणे असो, अशा प्रकारची विविध आंदोलने हे मंगेश साबळे यांनी केली आहेत. त्यामुळे हा येड्या खोफडीचा मराठा नेमका काय करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मंगेश साबळे यांची सरकारला ही भीती वाटायला लागायला सुरुवात झाली आहे असेच म्हणावं लागेल. त्यामुळे मंगेश साबळेंची सरकारला नक्कीच भीती वाटत असेल. त्यामुळे मंगेश साबळेंवरती सरकारला विशेष लक्ष द्यावं लागेल.